महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। अंबरनाथच्या शिवगंगानगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला। या परिसरात 24 तासांमध्ये 5 चोऱ्या झाल्याचं समोर आलंय। शिवगंगानगर परिसरातील शिवदर्शन अपार्टमेंट, शिवश्रद्धा इमारत, शिव इमारत आणि हरिदर्शन अपार्टमेंट या इमारतीमधील पाण्याचे नळ, पाण्याचे मीटर, पाईप आणि इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केलंय। हे चोरटे अल्पवयीन असल्याचं सीसीटीव्हीत दिसून येतं। लहान मुलंच या परिसरात चोऱ्या करीत असल्याचे याआधी अनेकदा उघड झाले। त्यामुळे या अल्पवयीन मुलांसोबतच त्यांनी विचारलेल्या वस्तू विकत घेणाऱ्या दुकानदार किंवा भंगार विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांनी पोलिसांकडे केली। शिवगंगानगर परिसराच्या बाजूलाच पोलीस चौकी असताना चोरट्यांची हिंमत कशी होते असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। रात्री परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते। नमस्कार, मी अविनाश सुरसे, मनसेचा शहर सचिव। येत्या 24 तासात शिवगंगानगरमध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 5 चोऱ्या झालेल्या आहे। शिवदर्शन अपार्टमेंट, शिवश्रद्धा अपार्टमेंट, शिव अपार्टमेंट, त्याचप्रमाणे शिवसागर अपार्टमेंट, हरिकृपा अपार्टमेंट अशा 5 अपार्टमेंटमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत। पाण्याचे नळ काढून नेणे, पाण्याचे मीटर काढून नेणे, पाण्याचे पाईप चोरून नेणे अशा प्रकारच्या चोऱ्या केलेल्या आहे। आणि याच्यात आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता लहान मुलांचा समावेश यात दिसतो आहे। मी आणि आपल्या शिवगंगानगर परिसरातल्या ज्येष्ठ नागरिक राहुल शिरसाट साहेब आम्ही नुकतेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे जाऊन तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील साहेब यांची भेट घेतली। त्यांना हे सर्व फुटेजही दाखवले आणि सर्व माहिती सांगितली आणि त्यांनी तात्काळ चांगलं सहकार्य करून आम्हाला ताबडतोब कारवाई करण्याचे आश्वासन दिले। पण ही कारवाई करत असताना या मुलांचा तो माल जो विकत घेत आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, कारण ते विकत घेणारे आहेत म्हणून हे त्या वस्तू चोरत आहेत। म्हणून चोरासोबतच त्यांचा माल विकत घेणारेही पकडले जावेत यासाठी आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील साहेब यांच्याकडे आग्रह धरलेला आहे। नागरिकांनी सावध राहावं ही आपल्या सर्वांना विनंती करतोय। कोणतेही अनोळखी लहान मुलं जर आपल्या इमारतीत दिसत असेल तर त्यांनी लगेच सावध होणं गरजेचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।